पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवार आकाश शिंदे माझ्यासोबत आहेत. आकाशजी, टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. नमस्कार सर. ऍक्च्युअल कुठल्या पक्षातून तुम्ही उमेदवारी मागतायत? मी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी मागतोय. काँग्रेस पार्टीकडून तुम्ही उमेदवारी मागताय. तर माझा एक पहिला प्रश्न तुम्हाला असेल तर काँग्रेस पार्टीनं तुम्हाला उमेदवारी का द्यावी? काँग्रेस पार्टीने मला उमेदवारी का द्यावी, तुम्ही अगदी चांगला प्रश्न विचार. मी गेल्या 10 वर्षात होतो माझ्या प्रभाग क्रमांक 1 परिसरामध्ये. मी प्रामुख्याने सतत काम करत आलेलो आहे. रोडची समस्या असेल, ड्रेनेजची समस्या असेल, किंवा पाण्याचा समस्या असेल, किंवा महिलांच्या सुरक्षेचा समस्या असेल, किंवा रोजगारांची समस्या, मी पूर्ण सातत्याने काम करत आलेलो आहे. त्यामुळे मी माझ्या काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत आहे. अशा कुठल्या जनरली तुम्हाला आता समस्या भेडसावतात प्रभाग क्रमांक 1 मधून? प्रामुख्याने मेन तर रोडचं समस्या आहे. तर बरेच खड्डे, त्याच्यामुळे दुर्घटना होती. आणि दुसरं म्हणजे पाण्याचा प्रश्न. पाणी पण एक दिवसाआड आल्यामुळे नागरिकांना त्याचं पण सामोरे जावं लागतं. परत पाण्याचे दुर्गंध असेल किंवा वास येणे, नागरिकांचे त्याच्या आरोग्याशी धोका निर्माण होतो. त्यामुळे हे तर प्रामुख्याने 2 महत्वाचे प्रश्न आहेत प्रभाग क्रमांक 1. पाण्याचा प्रश्न आणि रस्त्याचा, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही म्हणजे समस्या आहेत ना खूप. तुम्ही बोलून तेवढे तुम्ही, कारण की सुधारणा झालीच नाहीये. नागरिकांना पण ते समोर दिसतंय. तुम्ही आलात, तुम्हाला दिसला असेल की व्यवस्थित प्रभाग हा म्हणजे आपण म्हणतो स्मार्ट सिटी, पण स्मार्ट सिटी हा दिसत नाही. का तर त्यांनी पहिल्याचे जे काय असेल, मी मला पुन्हा टीका नाही करायची, पण त्यांनी काम करायला हवं होतं. कारण की काम जर आपण केलं असतं तर आज मोरे वस्तीचा चेहरा वेगळाच दिसला असता. आज इथं आपल्याला डेव्हलपमेंट दिसली असती. पण एकही डेव्हलपमेंट आज 2025 आता 26 चालू होईल, तरी देखील आज आपण रोड, पाणी, ड्रेनेज ह्या अशा मूलभूत छोट्या गोष्टीसाठी आपण जर भांडत असतो किंवा बोलत असतो, हे मला अक्षरशः वाईट वाटतं. कारण की आजच्या ह्या स्थितीला आपण डेव्हलपमेंटवर बोललं पाहिजे होतं, लोकांच्या महिलांच्या सुरक्षेवर बोललं पाहिजे होतं, युवकांच्या रोजगारावर बोललं पाहिजे होतं. पण ते न करता आपण फक्त रोड, पाणी, ड्रेनेज ह्या गोष्टी, कारण की ते काम झालेलंच नाहीये म्हणून आपण त्या गोष्टी प्रामुख्याने बोलावं लागतंय. अत्यंत वाईट वाटतंय. पण आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने तुम्ही तरुण आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रभागामध्ये फिरून केलेल्या आहेत आंदोलनाच्या माध्यमातून, किंवा तुम्ही महानगरपालिकेकडून पाठपुरावा करून काही कामं करून घेतलेली आहेत असं एकंदरीत तुमच्या बोलण्यातून मला वाटतं. पण समजा तुम्हाला, मी आता म्हटलं की काँग्रेस पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली आणि मायबाप जनतेने तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन म्हणजे महापालिकेत पाठवलं, तर तुमच्या स्वप्नातील प्रभाग क्रमांक 1 कसा असेल आकाश शिंदेचा? माझ्या स्वप्नातील प्रभाग असा असेल की मी प्रामुख्याने पहिले कॉन्क्रीट रोड प्रत्येक सोसायटीमध्ये करून घेणार. दुसरा म्हणजे ड्रेनेजचा विषय असेल, ते पूर्ण ड्रेनेजचे पूर्ण चॉकअप झाले नाही पाहिजे, सुरळीत त्यांचं पाणी. परत पाणी 24 तास स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे. चौथं म्हणजे महिलांची सुरक्षा असेल. पेट्रोलियम वाढली जाणार मोरे वस्तीमध्ये. पाचवी म्हणजे युवकांचा रोजगार असेल. युवकांना मी रोजगार देण्याची उपलब्ध संधी करणार, रोजगार मेळावा घेऊन. परत जे आरक्षित आहे आपले जे डीपी रोड आहे, ते डीपी रोड पण मी पूर्ण करून घेण्याचं काम करणार. त्याच्यानंतरून मी जे काय आमच्या जागा आहेत, आरक्षण जागा आहेत, ते ॲक्वायर करून तिथं डेव्हलपमेंट करून नागरिकांना त्याचा फायदा घेता येईल. हे माझं प्रामुख्याने माझे कामाचे, मी 5 वर्षामध्ये जे काय माझं पुढचं विजन आहे ते मी ठरवून ठेवलेलं आहे. काँग्रेस पक्षाच्या आहात. आता काँग्रेस पक्षामध्ये एक चेहरा जो आहे राहुल गांधी हा चेहरा आहे, तर काय बोलाल? राहुल गांधी नेते तर आपल्या भारतासाठी तर सगळ्यात पेक्षा ते धडपडतात. त्यांना असं वाटतं की आपलं भारत देश पुढे जायला पाहिजे. मी स्वतः त्यांच्यासोबत 16 दिवस भारत जोडो यात्रामध्ये देखील होतो. मी त्यांच्यासोबत 300 किलोमीटर मी चाललेलो आहे पदयात्रा. मी त्या 16 दिवसामध्ये मी जे काय डोळ्यांनी अनुभवलंय किंवा मी त्या पदयात्रात अनुभवलंय, राहुल गांधीजीला जे प्रेम आहे,
जी मीडिया काय दाखवते ते वेगळं असू दे, पण मी ग्राउंडवरती स्वतः मी पाहिलेलं आहे. लोकांचं जे प्रेम आहे, लोकांची जी आपुलकी आहे की आम्हाला राहुल गांधीची पाहिजे, आणि राहुल गांधीचं मी जे धोरण आहे लोकांसाठी काम निस्वार्थपणे केलं, पण तेच मी माझ्या मनात ठेवून मी मोरे वस्तीमध्ये किंवा माझ्या चिखली प्रभागात पूर्ण प्रभागमध्ये मी तेच माझ्या हेतूने मी उतरलेलो आहे, आणि मी ते राहुल गांधीच्या पायावर ठेवून मी पुढे चालणार आहे. नक्कीच. कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी ब्युरो चीफ सतीश राठोड, टाइम्स ऑफ पुणे. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.